आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. गेले 5-6 महिने गोकुळ संदर्भात विविध हालचाली सुरू होत्या आणि अखेर गोकुळवर प्रशासक आला. हा प्रशासक येऊ नये म्हणून विविध पक्ष प्रयत्न करत होते, कोल्हापूर जिल्ह्यातले नेते प्रयत्न करत होते, अगदी राजकीय पातळीवर प्रयत्न झाले, न्यायालयीन पातळीवर अजूनही प्रयत्न सुरू आहेत. पण या सगळ्या प्रयत्नात कोल्हापूर जिल्ह्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, भाजप विरुद्ध शिवसेना हा वाद सुरू झालेला असतानाच आणखीन एक वाद आपल्या लक्षात आला असेल, तो थेट सुरू झाला आहे. तो म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील नेते मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर. खरं तर अदृश्य शक्ती कोण होती आता आपल्याला लक्षात आलं असेल की, कारण गोकुळवर प्रशासक नियुक्त होऊ नये यासाठी एकीकडे प्रयत्न सुरू होता आणि दुसरीकडे गोकुळवर काही झालं तरी प्रशासक नियुक्त करायचाच यासाठी एक अदृश्य शक्ती कार्यरत होती. एक कोल्हापूर जिल्ह्यात अदृश्य शक्ती आणि एक मुंबईतलं अदृश्य शक्ती, आणि तो डाव यशस्वी झाला. हा भाजपचा डाव होता, तो यशस्वी झालेला आहे. पण तो यशस्वी होऊ नये म्हणून थेट मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊन कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेत्यांनी 2 प्रकारे प्रयत्न केले. एक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले, त्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटले, पण ते झालं नाही. कारण मुख्यमंत्र्यांनीच मनावर घेतलं होतं की काही झालं तरी गोकुळवर प्रशासक नियुक्त करायचा, त्यांनी तो केला. आता मात्र त्याला विरोध करण्यासाठी थेट सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालयात नेते गेले आहेत. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात थेट आता सुप्रीम कोर्टात दावा दाखल झाला आहे, त्याची सुनावणी सुरू झाली. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि मंत्री हसन मुश्रीफ या दोघांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. खरं तर या दोघांचा थेट सहभाग नाही, पण त्यांचे सगळे जे संचालक होते, आता ते माजी झाले संचालक, गोकुळचे शिवसेनेचे संचालक आणि राष्ट्रवादीचे संचालक, सगळे संचालक सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यामुळे त्यांनी थेट आव्हान दिलं मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला. कारण प्रशासक नियुक्ती हा मुख्यमंत्र्यांचाच निर्णय होता, तो होऊ नये म्हणून प्रयत्न झाले होते. पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार प्रशासकाची नियुक्ती होणार, त्यानुसार झाली. आणि ती होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांच्या याच निर्णयाविरोधात कोल्हापूर जिल्ह्यातले नेते पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि मंत्री हसन मुश्रीफ या दोघांनीही सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. आधी वेगवेगळ्या राजकीय पातळीवर प्रयत्न केला, त्याला यश आलं नाही, म्हणून त्यांनी आता थेट न्यायालयात आव्हान दिलं. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना थेट कोल्हापूरच्या या 2 मंत्र्यांनी चॅलेंज केलेलं आहे. कारण या चॅलेंजमध्ये सर्वोच्च न्यायालयात जे गेले त्यामध्ये आमदार सतेज पाटील यांचे संचालक नाहीत, भाजपचे संचालक नाहीत, म्हणजे भाजपचे 2च संचालक ते नाहीत, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे संचालक आहेत. त्यामुळे याच 2 संचालकांनी मिळून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. आता मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलाय, प्रशासकांनी कारभार हाती घेतलाय. पुढचे 5-6 महिने तरी किमान आता प्रशासक असणार. पण या सगळ्या प्रशासक नेमण्याच्या हालचालीत आता कोल्हापूर जिल्ह्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, भाजप विरुद्ध शिवसेना हा सामना रंगणार हे नक्की आहे. पण हा सामना रंगण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनाच थेट कोल्हापूरतल्या नेत्यांनी चॅलेंज दिल्यामुळं याला आता वेगळं वळण निश्चितपणे लागणार आहे. लवकर कोणत्याही निवडणुका नाहीत, विधानसभा लांब आहे, लोकसभा लांब आहे, फक्त आता पदवीधरची निवडणूक आहे. पदवीधरचा आणि शिक्षक मतदारसंघात पदवीधरमधला भाजपचा उमेदवार ठरला आहे, त्यालाही आव्हान राष्ट्रवादीनं दिलेलं आहे. त्यामुळे ते काय होतं हे महत्त्वाचं आहे. याशिवाय जिल्हा बँकेची निवडणूक 6 महिन्यानंतर म्हणजे साधारणतः डिसेंबरमध्ये आहे, तेथेही बरंच राजकारण शिजणार. त्यामुळे गोकुळच्या राजकारणाचे पडसाद कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर निश्चितपणे उमटणार हे नक्की आहे. भाजपनं गोकुळच्या माध्यमातून जिल्ह्यावर आपली पकड घट्ट करण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांची ताकद कमी करणे, त्यांना रोखणे, याशिवाय प्रकाश आबिटकर पालकमंत्री यांनाही रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एकूणच भाजपनं आता कोल्हापूर जिल्ह्यावर आपली ताकद वाढवण्यासाठी गोकुळवर वेगळ्या पद्धतीनं कोणाच तरी खांद्यावर बंदूक ठेवून आपल्या हातात सत्ता घेतलेली आहे. जिल्हा बँकेत अजूनही राष्ट्रवादीची
ताकद आहे, संचालक जास्त आहेत, 6 महिने वेळ आहे, पाहूया काय होते. पण या सगळ्या घडामोडीत एकच आहे की 2 कोल्हापूरच्या मंत्र्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं. त्याचे पडसाद आता काय उमटणार, जिल्ह्यात उमटणार की राज्यपातळीवर उमटणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण सध्या भाजप विरुद्ध राष्ट्रवादी हे मात्र आंदोलन राजकारण सुरू झालं हे मात्र नक्की. त्याचे पडसाद पाहूया काय उमटतात ते. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.